रामकृष्ण हरी. आजच्या प्रसंगाचं नाव आहे थांबण्याची कला. कोण बनेगा करोडपतीमधील एक किस्सा नुकताच माझ्या वाचनात आला. फास्टेस्ट फिंगर राऊंडमध्ये पहिले आलेले नीरज सक्सेना हॉट सीटवर बसले. ते शांतपणे बसले होते, न ओरडता, न नाचता, न रडता, अमिताभ यांना मिठी न मारता. नीरज सक्सेना एक शास्त्रज्ञ होते. PhD आहेत आणि कोलकात्यातील एका विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर आहेत. त्यांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासोबत काम करण्याचा मान मिळाला होता. नीरज यांनी खेळ आत्मविश्वासाने सुरू केला. एकदा ऑडियन्स पोलचा वापर केला, पण डबल डीप पॉवरमुळे तो लाईफलाईन परत मिळवला. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सहजपणे देत गेले आणि ब्रेकपूर्वी 3.2 लाख रुपये आणि तेवढीच बोनस रक्कम जिंकली. ब्रेकनंतर अमिताभ पुढचा प्रश्न सादर करू लागले. तर चला डॉक्टर, आता 11वा प्रश्न येत आहे. हा आहे. पण तेवढ्यात नीरज म्हणाले, सर, मला थांबायचे आहे. अमिताभ आश्चर्यचकित झाले. एवढा चांगला खेळणारा स्पर्धक, 3 लाईफलाईन शिल्लक असताना आणि 1 कोटी रुपयापर्यंत जाण्याचा स्पष्ट मार्ग असताना थांबू इच्छितो? डॉक्टर नीरज शांतपणे म्हणाले, इतर स्पर्धक वाट पाहत आहेत आणि ते माझ्यापेक्षा लहान आहेत. त्यांनाही संधी मिळायला हवी. शिवाय मी आधीच चांगली रक्कम जिंकली आहे. मला वाटते जे मिळाले ते पुरेसे आहे. मला अधिकची गरज नाही. अमिताभ निशब्द झाले. संपूर्ण स्टुडिओ क्षणभर शांत झाला. मग सर्वांनी उभे राहून त्यांना दीर्घ टाळ्यांची दाद दिली. अमिताभ म्हणाले, आज तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. एवढे विनम्र माणूस भेटणे दुर्मिळ आहे. खरं तर एवढी मोठी संधी असूनही नीरज यांच्या मागे सरण्याचा आणि इतरांना खेळू देण्याचा निर्णय, तसेच जे मिळाले त्यात समाधानी असणे, हे मी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. मनातून मी त्याला सलाम केला. आज लोक पैसा, सत्ता यांच्या मागे अविरत धावत असतात. कितीही कमावले तरी त्यांचे समाधान होत नाही. लोभ कधीच कमी होत नाही. या मागे लागून लोक कुटुंबासोबतचा वेळ, झोप, शांती, प्रेम आणि मैत्री गमावतात. पण अशा वेळी डॉक्टर नीरज सक्सेना सारखी माणसं आपल्याला मौल्यवान धडे देतात. या काळात आहेत त्यात समाधानी असणारी व्यक्ती भेटणे दुर्मिळ आणि अमूल्य आहे. डॉक्टर नीरज निघून गेल्यावर एक तरुण मुलगी हॉट सीटवर आली. तिने तिची कहाणी सांगितली. आम्ही 3 मुली आहोत, म्हणून वडिलांनी आम्हाला घराबाहेर काढले. आम्ही आता आश्रमात राहतो. जर डॉक्टर नीरज थांबले नसते तर या मुलीला खेळण्याची संधी मिळाली नसती. त्यांच्या त्यागामुळे तिला काही पैसे कमवण्याची संधी मिळाली. आजच्या जगात लोकांना हक्कातला एक पैसाही सोडायचा नसतो. पण हा एक अपवादात्मक प्रसंग होता. जेव्हा तुमच्या गरजा पूर्ण होतात तेव्हा थांबायचे आणि इतरांना संधी द्यायची, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. स्वार्थ सोडल्याने मिळालेला आनंद हा इतरांसोबत वाटून घेता येतो. म्हणजे तो अधिक चांगला आनंद असतो. रामकृष्ण हरी.